कोकणातील दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि ज्येष्ठ शिवसेना नेते रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम यांच्या गाडीला शुक्रवारी रात्री 10:30च्या सुमारास कथेडी घाट येथे अपघात झाला। या अपघातात योगेश कदम आणि त्यांचे 3 सहकारी किरकोळी जखमी झाले। कदम यांच्या वाहनाला मागून येणाऱ्या एका टँकरने जोरदार धडक दिली। या अपघातात टँकर जागेवरच उलटला। टँकर ड्रायव्हर घटनास्थळावरून फरार झाला असून आमदार योगेश कदम यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे। या अपघातानंतर आपण सुरक्षित असून कार्यकर्त्यांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन कदम यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे। दरम्यान हा अपघात असावा की घातपाताचा प्रकार असावा अशी चर्चा या परिसरात बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे। मुंबईला जात असताना माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता। रात्री 10:15च्या सुमारास हा ॲक्सिडेंट झाला, परंतु आई जगदंबेच्या कृपेने आपण सर्वांच्या आशीर्वादाने मी माझे सर्व सहकारी आम्ही ह्या ॲक्सिडेंटमधनं सुखरूप बचावलेलो आहोत। आपण कोणीही आमची चिंता करू नका। आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आज एका मोठ्या अपघातामधून आम्ही वाचलोय, परंतु मला कुठल्याही पद्धतीची दुखापत झालेली नाही आणि पुढचे सगळे कार्यक्रम माझे नियोजित कार्यक्रम जसे होते तसेच मी करणार आहे। आपल्या सर्वांचे आशीर्वाद हे असेच आमच्या सर्वांच्या पाठीशी असू द्या। धन्यवाद।